चलिए मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर 3 ओवर का मैच है, सुपर फुल क्वालिफाई मैच। तो अतुल और रजत पाटिल प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी गेंदबाजी की बागडोर संभालेंगे। खुद कप्तान देवू। सहकार नगर पिछले 2-3 सालों से काफ़ी अच्छा खेल रही है। एकदम से उभर के आई है देवू की कप्तानी में ये टीम। तो मैच की तरफ हम चलेंगे। पहली गेंद और इस गेंद को निकाला मिड ऑफ और मिड ऑन के बीच में से 4 रन। डीजे। शुक्रिया। देखिए अंकित सर से जब मैंने बात की थी, उन्होंने कहा बॉल ट्रैवल होने में उतनी परेशानी नहीं है, कनेक्ट होना ये ज़रूरी है। शॉर्ट थर्ड मैन के ऊपर बेहतरीन फील्डिंग, 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। सहकार नगर भी नीचे से 2 अच्छी टीमों को हराकर ऊपर आई है, और सिद्धू 11 कैरे भी 2 नामचीन टीमों को हराकर ऊपर आई है, 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। जबरदस्त बल्लेबाजी हो रही है अतुल पाटिल की। कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद को निकाला, सीधा 4 रन। गेंद हवा में कैच होने की संभावना, और ये गोल्डन फिश जाल में आ चुकी है अतुल पाटिल के तौर पर डेबू के। तो नेट नंबर 3 की पोजीशन पर सागर पाटिल, जिन्होंने वीरेश्वर वर्ज घोबुली के खिलाफ काफ़ी अच्छी बल्लेबाजी की थी। रानी को हमेशा अपने पास रखने वाला ये राजा सागर पाटिल।
ऑन साइड के ऊपर कड़ा प्रहार करने की कोशिश। फील्डिंग काफ़ी अच्छी हुई थी सहकार नगर के ऋतिक की। 1 रन ज़रूर मिला और इस 1 रन से 10 रन। इस ओवर की आखिरी गेंद। और ये रजत पाटिल के पारी काउंट होता हुआ सिद्धू 11 गहरे संकट में आती हुई इस ओवर की आखिरी गेंद पर डीजे तांडेल। जो सपोर्ट में आए कह रहे के गजा सिलेंडर काफी नाराज होंगे। शमरॉन हेटमायर वेस्टइंडीज की तरह छवि उनकी नजर आ रही है। बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला है, गेंद हवा में है और ऐसे ड्यू फैक्टर में कैच लेना काफी मुश्किल है, लेकिन फिर भी कैच के नीचे आए थे खिलाड़ी। टोटल 11 रन। गेंदबाज प्रथमेश विचारे। और ये मिलेंगे 4। 15 पे आता हुआ टोटल। अंपायर गेंद दीजिए। ये गेंद, इस गेंद को खेला ऑन साइड पर। 1 रन जरूर मिलेगा। 1 रन से 16 पे आता हुआ टोटल। दूसरा ओवर चल रहा है। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। प्रणीत 11 सावरोड़ी ऑर्गेनाइज दमदार विधायक आदरणीय महेंद्र शेठ थोरवे, इनके नाम से श्रृंखला को नवाजा जा रहा है। दो रन पूरे किए गए और इन 2 रनों के साथ 18 पे आता हुआ टोटल।
देखिए कैरे के बल्लेबाजों को कितनी सूचनाएं आ रही है दर्शकों से भी। डॉट गेंद आई, टोटल वहीं पे रुका हुआ 18 रन। और ये इस ओवर में लगातार 2 डॉट गेंदें आने की वजह से 2 ओवर की समाप्ति के बाद, ये विकेट खोने के बाद 18 रन कैरे टीम सागर के पारी का अंत। ग्रीन पे रॉयल पाटिल 9 के औसत से खेल रही है टीम। आखिरी ओवर है इस इनिंग का। ये डॉट गेंद आई, 5 गेंदों का खेल अभी भी शेष है। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। काफ़ी अच्छी गेंदबाजी हो रही है गेंदबाज विनीत की। शुरुआत तो अच्छी की है उन्होंने इस ओवर की। ये ऊंचा खेला है, और ये 6 रन। शुक्रिया। तो टोटल आ चुका है 24। और ये विकेट मिलता हुआ 24 पे रुकी हुई गाड़ी। इस ओवर की गेंदें समाप्त हो चुकी है। तीन तीन गेंदें शेष। तो इस गेंद को खेला मिड विकेट क्षेत्र पर। 1 रन ज़रूर मिला, दूसरा चुराने की कोशिश, और इन दोनों के साथ टोटल बढ़ता हुआ 26। और ये आउट।
जगदीशजी बैलमारे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार ट्रॉफीचा दमदार सोहळा गेले कित्येक वर्ष याच मैदानावरती अतिशय थाटामाटात सजवला जातो आणि आता मात्र या स्पर्धेची आजची शेवटची मॅच आहे पहिल्या रात्रीची आणि या पहिल्या रात्रीच्या शेवटच्या मॅचमध्ये दोन संघ आमने सामने भिडलेत. CI11 सहकार नगर संघाच्या विरोधात टीम सिद्धू 11 कैरे संघ 2 हात करण्यासाठी सज्ज झालाय. टार्गेट असेल 18 चेंडूमध्ये 27 धावांचं, ते मात्र CI11 सहकार नगर संघाला. सलामी जोडी मैदानामध्ये रवाना होतीये. देवेंद्र क्षत्रिय आणि त्याच्या बरोबरीनं आपण पाहतोय तो मात्र प्रथमेश विचारे. यंग टॅलेंट आहे, बराचसा विस्फोटक फलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज आता ऑन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच खेळपट्टीवरती पाहायला मिळणार, पण कैरे संघाला देखील कमी लेखता कामा नये. जबरदस्त गोलंदाज त्यांच्या टीममध्ये समाविष्ट आहेत आणि त्यांचा वापर आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये कशा पद्धतीने ते करतायत की एक हाती हा सामना सहकार नगर संघ हा जिंकतोय हे पाहणं तेवढंच आता औचित्याचं ठरणार आहे. कारण इथे आता वातावरणामध्ये पुन्हा एकदा फेरबदल झाला. थंडीचं सावध वाढलंय, धुकमय वातावरण आहे. धुक्याच्या या वातावरणामध्ये चेंडू बॅटवरती पुरेसा येणार का, या चेंडूला सीमारेषा पलीकडे मारलं जाणार का, हे पडलेला प्रश्न आहे आणि याचं उत्तर शोधण्यासाठी स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रथमेश विचारे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पंकज ओंबले पंचांच्या डाव्या बाजूनं डाव्या हाताचा गोलंदाज 10-12 पावलांचा रनअप घेऊन तयार. पहिल्या चेंडूवरती मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गरंगळत जातोय. सीमारेषेच्या पलीकडे दणदणीत सुरुवात होतीये. 4 धावा आल्यात. इट्स अ चौकार. धावांच्या मदतीने अकाउंट ओपन झालंय. 17 चेंडू उरलेत आता विजयासाठी. 23 धावांची गरज. पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न, पण चांगलं क्षेत्रक्षण इथे पाहायला मिळतंय. एक या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ. सिंगल डबलला देखील महत्त्व देताना टीम CI11 सहकार नगर संघ या हंगामातील या परिसरातील ही पहिली अतिशय नेत्रदीपक आमदार ट्रॉफीचा हा दमदार सोहळा. एक स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची. इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, पण अशा वेळी बॅट हातातनं निसटली आहे. बघा वातावरणामध्ये एवढी थंडी झाली ना की ग्लोव्ज घालताना सुद्धा बॅट निसटलेली आहे. सातत्याने हा रिप्लाय पाहिला जाईल, पण नशिबाची साथ आहे, नशीब बलवंत आहे. फलंदाज सुखरूप आपल्या जागेवरती उभा आहे. बॅट एवढी उंच उडाली का त्या बॅटचा स्पीड किती असेल हे आता मोजणं कठीण झालंय. याच बॅटनं जर चेंडूला स्पर्श झाला असता तर कदाचित तो सीमारेषा पलीकडे पाखण्या मिळाला असता, पण तसं काही मैदानामध्ये घडत नाहीये. इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय गोलंदाज पंकज ओंबले, ज्या नावाची ओळख बऱ्याच मैदानावरती आपल्या गोलंदाजीनं दिली आहे तेच नाव कायम ठेवण्याचं काम या शृंखलेमध्ये देखील पंकज ओंबले करतोय. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या 4 चेंडूवरती पंकजनं मात्र 5 धावा खर्च केल्यात. येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 22ची गरज. इथे बॅट आणि चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क घडला नाहीये. लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव गेलाय. 13 चेंडू 22ची गरज. देवेंद्र क्षत्रिय सारख्या एका मोठ्या फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम मात्र पंकजनं केलंय. टिट फॉर टॅट, जशास तसं उत्तर मैदानामध्ये.
यावेळेस लाईन भटकली गेली. ऑफस्टम्पच्या बराचच्या लाईन बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय. स्वेर चेंडूचा इशारा. बराच वेळानंतर 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 6 धावांची नोंद. अजून या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून कदाचित यू टर्न येऊ शकतं या मॅचमध्ये दोन्ही संघासाठी. हा चेंडू तेवढाच महत्त्वपूर्ण आहे टीम सिद्धी आणि कैरे संघासाठी आणि तेवढाच महत्त्वाचा आहे टीम सहकार नगर संघासाठी. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. आउट ऑफ द पार्क. धावा मिळतील 4 4 4 4. चौकार. आने वाली 12 गेंदे 17 रनों की जरूरत. सिद्धू 11 कैरे संघाला विनंती असणार आहे आपण थोडी टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. या मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा कारण आता मात्र थंडीचं वातावरण जास्त पद्धतीने वाढत चाललंय. स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला किमान एका ट्रॉफीचा मान मिळावा अशी अपेक्षा असते आणि इथे चालू असलेला हा संघर्ष खेळपट्टीचा नाहीये तर संघर्ष मैदानाच्या बाहेरनं देखील करावा लागतोय. नेक्स्ट बॉलर प्रतीक मोरे. छोटा पॅक बडा धमाका. नरेश तळवी सर माझ्या सोबत जोडले गेलेत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये पण इथे मात्र पॉइंटच्या दिशेनं मारलेला डीप पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे जो चेंडूची उचलफेक करतोय. तोपर्यंत मिळते एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती वाढ. 11 धावांची नोंद. याआधी आपण आवाज ऐकला प्रवीण सर दुगाडे यांचा. त्यांच्या बरोबरीनं अभि पाटील सर देखील मायक्रोफोनवरती जोडले गेलेत. आता मात्र या मॅचचा आनंद घेणारा दर्दी क्रीडा रसिक या मैदानावरती उपस्थित आहे. त्यांचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा तुषार धुमाळ सहर्ष स्वागत करतो. वेग जास्त पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती निर्णायक चेंडू मात्र इथे निर्णायक क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न होताना टोटल 11 धावांची नोंद. 10 चेंडू 16 धावांची गरज. मॅचमध्ये ट्विस्ट मॅचमध्ये बरंचसं रहस्य दडलंय आणि इथे मात्र सातत्यानं गोलंदाज आता हवी होत आहेत. चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी देखील पाहायला मिळते. अशा वातावरणामध्ये देखील आपल्याला फलंदाज अतिशय जराटी दुर्घटना घडली. वेगानं बॅट फिरवली गेली. बॅटची एज घेतल्यानंतर रेस्टा झाल्यात उद्ध्वस्त. दांडी झाली गोल. डीजे आने वाली 9 गेंदे 16 रनों की जरूरत. इथे आलेल्या प्रतीकनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि निर्णायक क्षणी या चेंडूला डीप मध्ये अडवलं गेलंय. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं.
शेवटच्या क्षणापर्यंत नजरा टिकून ठेवल्या गेल्या आणि त्यानंतर आपण बघतोय हा चेंडू अडवला गेलाय आणि इथे आता पंच सांगतील नक्की काय घडलं आणि काय बिघडलंय. पंच निर्णय काय? एक धाव. एका धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती बाद. टोटल 12. स्ट्राइक एंड वरती प्रथमेशनं या चेंडूला भिरकावून दिले. आउट ऑफ द पार्क. मी आहे, मी करू शकतो आणि मी करून दाखवले. माझ्या मनगडातली ताकद इथं त्यानं सिद्ध केली आहे आणि मारलाय. अर्थातच नवसंजीवनी नवीन चैतन्य निर्माण करणारा रामदास पवार यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आणणारा षटकार. थँक्यू डीजे. या षटकाराच्या मदतीनं टोटल 18 धावांची नोंद. 7 चेंडू 9 धावांची गरज. 7 द्यावी लागणार गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची, क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाची. हा निर्णायक क्षणाला निर्णायक फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथे पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. अशा फटक्याची गरज होती का आता खेम्यामधनं नक्कीच विचारायला जाईल. आणि अशा वेळेस धावांची गरज आहे. इथे सिंगल देखील तुम्हाला जडीबुटीचं काम करू शकते आणि तुम्ही अशा वेळी हा घेतलेला निर्णय थोडासा तुम्हाला बॅकफुटवरती आणू शकतो. आता 6 चेंडू आणि 9चं समीकरण आहे आणि अशा वातावरणामध्ये कदाचित गोलंदाज हवी देखील होऊ शकतात. पण चांगल्या पद्धतीचे फलंदाज टायमिंग साधतायत. मेरिटनुसार त्यांची फटकेबाजी चालू आहे. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं असं बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये घडलंय. पण तसंही काय मैदानामध्ये घडणार का असा प्रश्न आता बाहेरनं प्रेक्षक विचारतात. आणि आपण बघतोय दोन्ही बंधू मैदानामध्ये खेळतात. दोन्ही सख्खे बंधू आहेत. आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या टीमचा इतिहास रचताना मैदानामध्ये 6 चेंडू 9 धावांची गरज. नेक्स्ट बॉलर राहुल राठोड. बघा ती आईस्क्रीमची गाडी आहे ना, त्याची लाईट बंद करा आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही मैदानाच्या आतमधनं ती बाहेर न्या, कारण ही शेवटची मॅच आहे. शेवटचे 6 चेंडू 9 धावा. सहकार नगर की कैरे. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज राहुल राठोड. सामना करणार प्रतीक विचारे. इथे पुरेसा फटका मात्र पाहायला मिळाला नाही. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. संत गतीनं चालू असलेला धावांचा पाटला. 5 चेंडू 8 धावांची गरज. 5 चेंडू 8 धावा. जमेची बाजू आहे. प्रतीक नॉन स्ट्राईकला आहे आणि प्रथमेश स्ट्राईक एंडला आलाय. ज्या प्रथमेशनं आल्यापासून मोठे फटके मारण्याचा मानस मनामध्ये झाडलाय तोच प्रथमेश आता स्ट्राईक एंडवरती. 5 चेंडू 8 ची गरज. वेगवान चेंडू. भन्नाट वेगानं या चेंडूनं यष्टा रक्षकाचा मात्र वेध घेतला आणि त्यानंतर उर्वरित काम मात्र यष्टरक्षकानं पूर्ण केलंय. शेवटचे 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. 4 गेंदे 8 रनों की जरूरत. दिलों की धड़कने बढ़ा देने वाला ये मुकाबला. हृदयाचे ठोके निर्णायक क्षणी वाढण्याची आता सुरुवात देखील झाली. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मोक्याच्या क्षणी धावा मिळतील 4. आलाय चौकार.
आता आपण बघतोय समीकरण बदललंय. एक चौकारानं मात्र धावफलकाला आकार दिलाय. 23 धावा स्कोर कार्ड वरती टोटल लागल्या. 3 चेंडू आता 4 धावांची गरज. आने वाली 3 गेंदे 4 रनों की जरूरत. मैच अभी खत्म नहीं हुआ है मेरे दोस्त. विलन की एंट्री हो चुकी है, अब हीरो की एंट्री होगी. 3 चेंडू 4 धावांची गरज. एखादा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मॅच मध्ये कैरे 11. हा चेंडू उंच गेलाय. लांबी कमी आहे. झेल काळी क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे टिपलाय झेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा मोह मात्र अवार्ता आला नाही. तो मात्र प्रथमेश विचारेला आणि तो येतोय बॅक टू द डगआउट. 2 चेंडू उरलेत. विजयासाठी 4 धावांची गरज. दो गेंदे 4 रनों की जरूरत. कैरे की सहकार नगर की कैरे. सहकार नगर की टीम सिद्धू 11 कैरे. कैरे संघानं पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव केलाय. पण अजूनही मी तर म्हणेल सहकार नगर संघाकडे हा सामना जिंकण्याची आशा आहे. डाव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय पियुष वाघ, 4थ्या क्रमांकाचा बॅटर. आता मात्र पुन्हा एकदा थोडीशी अडचण आहे. डावा उजवा कॉम्बिनेशन मैदानामध्ये गोलंदाजी मार्गवरती. राहुल कशा पद्धतीनं येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ दाखवतोय हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. मॅच मध्ये परिस्थिती थोडी हॉट निर्माण झालेली आहे. हा चेंडू बरंच काही या मॅचचं चित्र बदलेल. ते स्कूप करण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न अंगलट येतोय. अशा वेळी असा प्रयत्न टेन्शनचं वातावरण निर्माण करू शकतो आणि इथे आता खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल हृदयाचे ठोके वाढायला सुरुवात झालेली आहे. आता हे ठोके कोणाच्या बाजूने वाजतायत ते मात्र सांगणं कठीण आहे. दोन्ही संघ आता शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेले आहेत. 1 चेंडू 4 धावांची गरज. एक मोठा फटका. जल्लोष करेल ते मात्र सहकार नगर संघ. आणि एखादा निर्धाव चेंडू जल्लोष करेल कैरे संघ. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांची वाद घालू नका. पंच देतील निर्णय. पंचांची वाद घालू नका. पंचांचा निर्णय हा कायम अंतिम मानला जाईल आणि तो निर्णय मी पण मान्य केलाय मागाशी.
एक चेंडू 4 धावा, 4 धावा एक चेंडू. नेक्स्ट बॅटर ऋतिक बुरुमकर आणि स्ट्राइक एंड वरती असेल प्रतीक विचारे. विचारपूर्वक फटका मारावा लागणार आणि विचारपूर्वक राहुलला मात्र या चेंडूला फेकावा लागणार. एक चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांनी या मॅच कडे पाहू नका, कदाचित हार्ट ब्रेक होऊ शकतो. आणि इथे हा सामना जिंकलाय टीम कैरे संघानं. जल्लोष तो बनताय. ठोक डीजे.